त्या घाडग्याना तर बघतोच नंतर, पण तू ताबडतोब मिंटूला जिथून उचललंस ना तिथेच घेऊन ये. सर सारखी कामं सांगता तुम्ही सर. पैसे हवेत ना तुला? हुशार आहात तुम्ही सर. किती पैसे हवेत? याला म्हणतात मणिकांचन योग. अमृताचं लग्न तर वाचलंच आहे, प्लस आधी वसुधा आणि आता डॅड, असा डबल पैसा मिळणार आहे या व्यवहारातून. वा वा वा. अमृता बाळा सुखी राहा. हा, तुझ्यामुळे मिळतायत हे सगळे पैसे. अरे आहेस ना की ढगात गेलास? बोल पटकन, जास्त वेळ घेतलास ना तर. तुम्हीच ठरवा ना तुमच्या मुलीच्या सुरक्षिततेची किंमत. आणि अर्जुनशी तिचं लग्न लावून हवंय ना तुम्हाला, म्हणजे माझी मदत लागणार. जरा तो ड्रामा आधी बंद कर. पाठवतो पैसे आता आता लगेच ट्रान्सफर करतो. येईल तुला SMS. आणि SMS आला ना की जिथे आहेस ना तिथून U-टर्न मारायचा. येस, इकडे बीप वाजली ना की तुमची मिंटी लगेच तुमच्या दिशेने. रामखोर बेडूक माझ्यावर उलट्या उड्या मारतोय. नाही सोडणार. प्लीज प्लीज मला माझ्या अक्कीकडे न्या ना. मला नका ना नेऊ अर्जुनकडे. मी हात जोडते तुमचे. प्लीज प्लीज सोडा मला. मला अक्कीकडे घेऊन चला. अगं काय वेडेपणा करतेस? अर्जुनशी लग्न करण्यातच तुझं भलं आहे. हो, त्याच्याशी लग्न कर आणि सुखाने संसार कर. बोळा काढला की नाही मी तुझ्या तोंडातला? मग मोठा आहे की नाही मी? ऐकावं हा मोठ्यांचं. आता इथे शांतपणे बस, आरडाओरडा करायचा नाही, गप्प बसायचं. अरे पैसा ये रे पैसा. ये रे पैसा, ये रे पैसा. ये रे पैसा, ये रे पैसा. सगळे मला फसवतायत, पण मी नाही फसणार. मी माझ्या अक्कीकडे जाणार, कसंही करून जाणार. काय म्हणत होते ते टकलू अंकल? अक्की की जेजुरीच्या देवळात आहे. नाही, मी अर्जुनची नाही अक्कीशीच लग्न करणार. इथून सुटायचंय फक्त कसंही करून. अक्की अक्की अक्की. हा रे बोला. अरे बोला काय बोला. अरे त्या लुच्च्या मनोहरने मिंटीला किडनॅप केलंय आणि तू काय करत होतास? हा गुडघ्याला बाशिंग बांधून नाचत होतास उतावळी नवरा बनून. अरे तुझ्या नजरेसमोरून त्याने मिंटीला नेलंच कसं? अहो डॅड, मी तर लग्नाची तयारी करायला आलेलो. गप्पा बस. आणि आता वेळ काढू नकोस. ताबडतोब मनोहरचा पाठलाग कर आणि मिंटीला ताब्यात घे. लबाड माणसाला फुकटचे पैसे द्यावे लागले. जा, तिला ताबडतोब शोध, ताब्यात घे आणि मला रिपोर्टिंग कर. मी निघालोच आहे तिकडे यायला. ठेव फोन आता. ही कुठे गेली असणार? कियारा! अक्षय, अरे अक्षय खाली उतरव मला. चल, खूप झालं. काहीच बोलू नकोस, थांब. अरे ये चल. वाच वाच, बीप वाच, पटकन 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 बीप वाच. बीप. आले आले, पैसे आले. आता कियाराला पोचूया त्या अर्जुनकडे. आपलं काम कसं अगदी चोख असतं. पैसे पैसे आले. अरे पण ही कमळा कुठे गेली? पळाली कमळा. कियारा, कियारा थांब. कियारा.
अगं थांब, कियारा थांब, कियारा. ए थांब ग कियारा, कियारा, कियारा. गेली पळून. कियाराच्या बापाला कळवलं पाहिजे. कियाराचा बाप अक्षय गप. नाही, अक्षयनी आता असं मागे वळून कधीच बघू नये. असंच आता अमृताबरोबर सुखाने पुढे संसार करता. तसंच होईल हो. चल. स्टॉप प्लीज प्लीज हेल्प मी. मला अर्जंटली जेजुरीला जायचंय. मला प्लीज सोडा ना तिथे प्लीज. तुम्हाला मी 5,000 रुपये देईन त्या बदल्यात, पण प्लीज सोडा. नाही नका म्हणू प्लीज प्लीज प्लीज. हो बसा. थँक्यू. आज एकदा तर तुझं अख्खी अख्खी संपून टाकणार आहे मी. चल. आवाज नकोय मला. तू लग्न करणार आहेस माझ्याशी, कळलं? मारणार आहेस मला? मार मार ना. तुझ्याशी लग्न होण्यापेक्षा मी मेलेली बरी. झालं कोणी? डॅड अरे अर्जुन काय चाललंय? डॅड प्लीज सेव्ह मी डॅड. अर्जुन अर्जुन शांत. तुला मारू? वाय? यू माय लव्ह कियारा. तुला नाही मारणार. अर्जुन मिंटू. गुरुजी कुंकू द्या. मंगळसूत्र.
मला येऊच दिलं नाही बरोबर. लबाड मांजरी आहेत, 1 नंबरच्या लबाड. बाई आणि मृदुला 1 नंबरच्या लबाड आहेत. आता तिथे देवळात काय घडलं असणार, कसं कळणार आहे मला? आणि नेमकी कियारा मूर्ख मुलगी, 1 नंबरची मूर्ख मुलगी. ऐन वेळेला दगा दिलाय मला. कुठे कडमडली आहे कोणाला माहिती नाही. पण ती नसली म्हणून काय झालं? अक्षयच्या अंगात कुठून एवढी ताकद असणारी की त्या नक्कीला तो उचलून घेऊन अख्खे एवढ्या पायऱ्या चढेल? फसफसला असणार. अरे सगळा भेद फसफसला. काय काय फसफसलंय? हा? काही येड लागलं ग, फेरा मारतीस ग? चल जरा आतमध्ये मदत कर मला, म्हातारीला जमाना झालंय. नाही काय काकू, अगं बाई गावऱ्यात थापायच्या ग एवढ्या मोठ्या शेण तयार करून ठेवले. चल माझ्या. काय ग? काय झालं? हात जरा हे. पण त्यापेक्षा महत्वाचं काय माहितीये का काकू, अक्षय आणि अमृता आता येणार देवळातून, म्हणून थांबले मी इकडे वाट बघत. हा ते बी बरोबर आहे तुझं. थांब. अगं पण आता चल मदत कर मला, आणि ते आले की ये की लगोलग. हो ते आले की येते मी लगोलग. ते आले की. तू नाही सुधरायची. लगोलग. मी सांगितलं होतं एवढं मोठं शेण आणून ठेवा म्हणून. भटपूर शेण आहे. थापा मग सगळ्या गौऱ्या स्वतःच्या स्वतः. अक्षय अमृता सुद्धा अजून कसे नाही उलटले. अक्षयनी जर का समजा सांगितलं असेल की मी हा विधी करणार नाही आई, तर ओ काकू थोडं शेण ठेवा हा शिल्लक, सगळ्याला थापू नका गोऱ्या, ठेवा थोडं. मृदूला आल्यावर तिला हवं असेल थोडस स्वतःच्या चेहऱ्याला पाचायला. हा आले आले. हा सावकाश ग बाई. अरे हे काय, हा पूर्ण हळदीमय झालाय. हळू हळू हळू. हात दे लागलाय पायाला. हळू. अय्या बारक जपून रे बाबा. अरे परमेश्वरा, हे दोघं तर खरोखरच्या नवरा बायको सारखे वागताय. सावकाश सावकाश. छान झालं पण दर्शन बाबा, मनासारखं. हळू हळू. उचलू. यारा गात केलास ग तू. चल ये. वसुधा. आले आले. आली मोठी गोऱ्या काकू बोलवतीये मला. चल या तुम्ही सावकाश. हा सावकाश. आणि तिला सांभाळून. हा वसुधा. आले. ये रे सावकाश. जाऊबाई, ओ जाऊबाई. आले आले. आलो आम्ही. आली का मंडळी? पायाला लागलाय सुनबाईच्या. अरे देवा, कसं लागलं? हळू हळू. नाही उद्या लगेच बरं वाटेल. तुम्ही द्यालच ना लेप. आहे ना आंबे हळद आहे की. लावते की. सावकाश सावकाश सावकाश. झालं दर्शन व्यवस्थित? बाबो. अक्षय खंडेराय म्हाळसाची जोडी दिसते बघ. पिडा टळो आमंगळ जळो. ववाळ तांब्या ववाळ त्याच्यावर ना. नजर काढायची असते नवऱ्याची. ववाळ. हा बरोबर. द्या आता इकडं. आता उभार त्याच्या बरोबर.
उभार की उभार म्हणजे जवळ उभी राहा. हे काय गो शेजारी शेजारी हात का? अगं नवऱ्याच्या बाजूला उभं राहायचं म्हणजे कसं उभं राहायचं हा? जरा जवळ उभं राहा की. आणि बयो ऐक माझं, आता आपल्या गावाकडची भाषा शिकून घे. शहरातली कचकड्यावानी बोलायचं नाही. कसे गोड हात ग. जरा बाजू ग साधने ववाळ दे. ये साधने ये. पोरी खंडेरायाचा आशीर्वाद घेतलास ना? हे हळद नव सोनं आहे सोनं. तुमचा संसार सोन्यासारखा होईल, सुखाचा संसार होईल. आता पटापटा आंघोळ उरकून घ्या, मी न्याहारी बनवते तुमच्यासाठी. चला ग पोरी. वसुधा कुठे गेली? येईल ती. चला हा वसुधा लवकर लवकर या.